जिथं साखरपुड्याची साखर वाटली जाणार होती तिथंच 12 जणांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आणि नातलगांच्या काळीज चिरून टाकणाऱ्या किंकाळ्यांनी परिसर हादरला। ही दृश्य आहेत पालघर जिल्ह्यातल्या बापूगाव मधली। 18 मेला मुंबई अहमदाबाद महामार्गावरून जाणाऱ्या साखरपुड्याच्या वऱ्हाडींचा टेम्पोला अपघात झाला आणि जागीच 12 नातलग ठार झाले। या घटनेनं पालघर जिल्हा अक्षरशः हादरला। या घटनेतील 12 मृतांवर जेव्हा बापूगाव मध्ये अंत्यसंस्कार झाले तेव्हा दूर दूर पर्यंत फक्त नातलगांच्या किंकाळ्यांचा आवाज येत होता। घडलं असं की डहाणू तालुक्यातील बापूगाव मधून 100हून अधिक वऱ्हाडी आयशर ट्रक मध्ये बसून धानिवरीच्या खडकी पाड्याकडे निघाले होते। वऱ्हाड नवरीच्या घराजवळ आलेला असतानाच नियतीनं घात केला। वऱ्हाडाच्या या टेम्पोचा नवरीच्या घराजवळच अपघात झाला। वऱ्हाडींनी भरलेल्या या टेम्पोला एका भरधाव कंटेनरनं जोरदार धडक दिली। ही धडक एवढी भयानक होती की काही सेकंदांनंतर फक्त घटनास्थळी किंकाळ्यांचा आवाज येऊ लागला होता। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा ते अपघात स्थळी गेले तेव्हा तिथलं दृश्य हे अंगावर काटा आणणारं होतं। हा अपघात एवढा भीषण होता की धडक बसताच कंटेनरचा पुढचा केबिनचा भाग हा मुख्य बॉडी पासून वेगळा झाला आणि अवजड कंटेनर हे थेट वऱ्हाडींच्या अंगावर जाऊन कोसळलं। टेम्पोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक भरलेले होते। याच लोकांवर हे कंटेनर कोसळलं आणि ते लोक कंटेनरच्या खाली दबले गेले। याच दरम्यान तिथून जाणारी एक दुचाकी सुद्धा या दोन्ही वाहनांच्या कचाट्यात सापडली आणि त्या दुचाकीवरच्या दोघांचा सुद्धा जागीच चेंदामेंदा झाला। या थरकाप उडवणाऱ्या अपघातात एकूण 12 जणांनी आपला जीव गमावला। या घटनेत अनेकांच्या मृतदेहांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता। इतर नातेवाईकांनी कंटेनरच्या खाली दबलेले मृतदेह बाहेर काढले। तसंच या घटनेत जखमी झालेल्या 20 पेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात दाखल केलं गेलं। दुसरीकडे आज 19 मे रोजी या घटनेतील मृतांवर बापूगाव मध्ये एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळेला मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती। स्थानिक आमदार, खासदार तसंच लोकप्रतिनिधींनी यावेळेला उपस्थिती लावली। मृतांच्या नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात आक्रोश करण्यात आला। ही सगळी दृश्य पाहून तिथं उपस्थित असलेल्या सगळ्यांचेच डोळे पाणावले। दुसरीकडे या सगळ्या प्रकरणानंतर स्थानिक आमदार विनोद निकोले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर गंभीर आरोप केलेत। ते नेमकं काय म्हणालेत ऐकूयात। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी जो अंडरग्राउंड ब्रिज आहे तिथून साईडने जो सर्व्हिस रोड दिला पाहिजे तो दिलेला नाही त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे हा अपघात घडलेला आहे। खरं म्हणजे काल मी स्पॉटवर गेलो, तिथे पाहणी केली ग्रामस्थांकडून आणि पोलीस प्रशासनाकडून काही मला माहिती मिळाली। त्यानंतर पुन्हा मी कासा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी सुद्धा गेलो। त्या बॉडी मी पाहिल्या। त्या बॉडी पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ते जे मृत झालेली जी व्यक्ती आहे ती 35, 30, 40च्या वयोगटातली आहे, म्हणजे तरुण आहे आणि ती घरातली कुटुंब प्रमुख आहे आणि ती कमवणारी म्हणजे घरामध्ये उत्पन्न कमवणारी ती व्यक्ती होती। त्याने प्राणाला ती मुकलेली आहे। म्हणून खरं म्हणजे सुरुवातीला प्रथमतः मी या राष्ट्रीय NHI वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल पाहिजे हे झाला पाहिजे ही मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून मागणी करतो। त्याची चौकशी झाली पाहिजे म्हणून मी पत्र सुद्धा देणार आहे। त्याचप्रमाणे काल जे शासनाने या मृत व्यक्तीला जे आर्थिक सहाय्य जे काल त्यांनी जे जाहीर केलेलं आहे ते 5 लाखाचं जाहीर केलेलं आहे। म्हणून माझी अशी मागणी आहे की 5 लाखामध्ये आपण एखाद्या व्यक्तीच्या जीवाची किंमत लावू शकत नाही, परंतु हे झालेलं आहे, घटना घडलेली आहे, आपल्या हातात नव्हता। म्हणून शासनाने 5 लाखाऐवजी 10 लाख रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त हा सरकारने विचार करावा आणि त्यांना आर्थिक सहाय्य करावं असं मी आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत हे निवेदन पोहोचवतो। राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या घटनेनंतर सरकार मदतीसाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलंय। कालच मुख्यमंत्री मोदींनी या कुटुंबाप्रती सहानुभूती, प्रेम आणि विश्वास दर्शवून भावना जाहीर केलेल्या आहे। कल्पना आहे तुम्हाला, तुमच्या माध्यमातून जाहीर सुरू झालेली आहे। लवकरात लवकर ती मदत मिळेल। सोबतच हे सर्व कुटुंब जे आहे त्या कुटुंबांना आदिवासी विकास विभाग पालकत्व घेऊन पालकत्वाची भूमी जबाबदारी स्वीकारून 100% विशेष लक्ष देऊन
वेळोवेळी येणारं सहकार्य, वेळोवेळी अडचण ते पूर्ण करण्यास आदिवासी विभाग पात्र ठरेल अशी अपेक्षा करतो. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणातील टेम्पो चालकानं रॉंग साईडनं टेम्पो नेल्यानं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. पण या अपघाताचं नेमकं कारण काय, या 12 लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे, हे आता चौकशीतूनच समोर येणार आहे. पण याच वेळेला क्षमतेपेक्षा जास्त लोकांच्या अवैध वाहतुकीचा मुद्दा सुद्धा चर्चेत आलाय. पालघरहून राहुल पाटील, लोकमत.